नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत ना, त्याचा विषय स्पिरिट्सने असा दिलेला आहे, ब्रेकिंग न्यूज अबाउट यू फ्रॉम युअर फ्युचर. सो आपण यावरती रीडिंग करणार आहोत. फ्युचरमध्ये काय तुमच्या न्यूज आहेत, फ्युचर संबंधी त्या पाहणार आहोत आपण. मी कार्ड्स ड्रॉ करते, तुमचे आधी ओरॅकल ड्रॉ करते. सो तुमचं फर्स्ट कार्ड आहे एलेथिया. डोंट लेट युअर पास्ट होल्ड यू बॅक. हा मेसेज आहे मून मेसेजचा. द गार्डियन, the key, the mischief, foreboding. आणि याचा मेसेज आहे स्पिरिच्युअल आहे. द डे लाईट ऑफ द सर्टनिटी टर्न्स इन टू द नाईट ऑफ कन्फ्युजन. ड्रॅप इन अ क्लोक ऑफ अ सुपरस्टिशन अँड मिसट्रस्ट. आणि फिजिकल मेसेज आहे द शाफ्ट ऑफ लाईफ. हे कीवर्ड्स आहेत. परसिव्ह ड्युरिंग द डार्कनेस ऑफ द सोलर इक्लिप्स आर रेज ऑफ होप. यू आर नॉट अबंडन इवन ड्युरिंग द डार्क इनकम्प्रिहेन्सिबल पिरियड ऑफ लाईफ. Bear, danger especially in money matters. Sun, happiness and well-being. Happiness. Vulture, depression, anxiety, worry that someone is against you. Casket, someone going out of your life or end of the situation. Archway, new opportunities, possibilities and path opening up. Older man, dealing or relationship with the older man. Leg, stepping into new experience. Affairs with your family. बरेच कार्ड्स निघाले तुमचे. टेबल, हार्ड वर्क अहेड. नोव्हेंबर हा एक महिना आहे. आणि फिदर, समवन यू नो इज अनडिपेंडेबल अँड इनसिन्सिअर.
बॉटम ऑफ द टेक 4 ऑफ स्पोर्ट्स. जरा हे कार्ड्स मी अरेंज करून घेते जेणेकरून सगळे कार्ड्स तुम्हाला प्रॉपरली दिसतील. सो आता तुम्हाला प्रॉपर दिसतील सगळे कार्ड्स. द स्टारचं कार्ड आलं आहे पहिलं, त्यानंतर जजमेंट आहे, टू ऑफ स्वॉर्ड्स, द एम्प्रेस, द मून, नाइट ऑफ स्वॉर्ड्स, 5 ऑफ स्वॉर्ड्स, नाइन ऑफ स्वॉर्ड्स आणि टेम्परन्स. सुरुवात द स्टारच्या कार्डने आहे आणि एंडिंगला द एम्प्रेसचं कार्ड आहे तुमच्या स्प्रेडमध्ये. तर आपण पाहतोय की एक ब्रेकिंग न्यूज जी तुमच्या फ्युचरबद्दल काहीतरी सांगणार आहे. सो असं दिसतंय आता मेन तरी फर्स्ट ऑफ ऑल हॅपीनेस रिलेटेड आहे. मे बी तुमच्या लाईफमध्ये एक आनंद येऊ घातलेला आहे. असं काहीतरी होणार आहे की ज्यामुळे आनंद निर्माण होईल. कारण हॅपीनेस 2 वेळा, हॅपीनेस अँड वेलबिंग आणि हॅपीनेस 2 वेळा आलेला आहे. दुसरं म्हणजे सन आहे, सूर्य आहे. सूर्य म्हटलं की क्लॅरिटी येते, सगळ्या गोष्टी उजेडा येतात, सत्य बाहेर येणं हे एक दाखवतं. इथे सूर्य आहे, इथे सूर्य, इथे सुद्धा सूर्य आहे या चित्रात. मे बी कदाचित नोव्हेंबरपर्यंत काहीतरी गोष्टी घडण्याचा चान्स आहे असं दिसतंय. सूर्य आहे, इथे आहे सूर्य जजमेंटच्या ह्याच्यात, एम्प्रेसमध्ये सूर्य आहे. सो कुठल्या ना कुठल्या बाबतीत मे बी तुमच्या लाईफमध्ये जे काही असेल, काही सिच्युएशन, त्यामध्ये एक क्लॅरिटी येणार आहे, काहीतरी सत्य बाहेर येईल असं काहीसं दिसतं आहे. या साधारणतः नोव्हेंबरपर्यंत या गोष्टी घडण्याचे चान्सेस दिसतात. दुसरं म्हणजे द फॅमिली, द अफेअर्स विथ युअर फॅमिली हे कार्ड आहे. तो सो फॅमिली म्हणजे सिम्पली फॅमिली असं नाही. फॅमिली म्हणजे तुमचे कनेक्शन्स, तुमचं जे काही विश्व आहे ते, तुम्ही ज्या लोकांशी कनेक्टेड आहात ती फॅमिली तुमची. द डीलिंग अँड द रिलेशनशिप विथ द ओल्डर मॅन हे दाखवतं की ही जी फॅमिली आहे ना, ही बराच काळ तुमच्यासोबत आहे. असं नाही की काल परवाची ओळख आहे, हे नाही. कारण एक पब्लिक इन्व्हॉल्वमेंट आहे या स्प्रेडमध्ये. सो अशी माणसं जी बऱ्याच काळापर्यंत तुमच्या सान्निध्यात आहे. मे बी काहींच्या बाबतीत तर त्यामुळे एक 9 ऑफ स्वॉर्ड ही डिसेप्शनची एनर्जी आहे. ते डिसेप्शन दाखवतं. काही व्यक्तींपासून एक थोडी मे बी फसवणूक असेल किंवा एक काही अपेक्षा पूर्ण नाही झाल्यात किंवा काही जी नाती आहेत ती बनली नाहीत किंवा एक नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला, मे बी काही कारण असेल. एक 9 ऑफ स्वॉर्ड हे असं दाखवतं की एक त्यामुळे मे बी तुमच्या लाईफमध्ये कुठली तरी एक फेज आहे की तिथे तुम्ही एक तो पिरियड एक ब्लॅक पिरियड होता, जो एक निगेटिव्हिटी तुम्ही फेस केलेलं आहे. मे बी खूप एक एखादी एन्झायटी, एक दुःख, एखादी भीती कुठल्या ना कुठल्या कारणाने, आणि त्यामध्ये पब्लिक इन्व्हॉल्वमेंट आहे असं दिसतं आहे. सो इथे असं दिसतं आहे की प्रेझेंटली द स्टारचं कार्ड सांगतं आहे
काही गोष्टी ज्या करण्याला तुम्ही धजावत नसाल किंवा तुम्ही कराल एखादी गोष्ट याची गॅरंटी नाही आहे, अशा गोष्टी तुम्ही घडवून आणल्यात आणि आता आयुष्यामध्ये होप्स निर्माण झालेत. काहीतरी स्टेप्स तुम्ही लाईफमध्ये घेतल्यात की मे बी त्या कदाचित घेणं एक म्हणजे एक जनरल नाही आहे. त्या प्रत्येक वेळी मन तयार होईलच असं नाही. अशी एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या लाईफमध्ये केली आहे, द स्टारचं कार्ड सांगतं, आणि त्यामुळे एक होप्स लाईफबद्दल निर्माण झालेत. आणि इन कंजंक्शन टू जजमेंट आहे आणि त्यामुळे एक प्रकारचा एक निकाल लागला आहे तुमच्या आयुष्याला. एक रिन्युअल आहे. जजमेंटचं कार्ड हे रिबर्थ, रिन्युअल दाखवतो. सो एक नाविन्य काहीतरी आलेलं आहे तुमच्या लाईफमध्ये. एखाद्या विषयाला पूर्ण कलाटणी मिळाली असेल. कुठल्या तरी गोष्टीमध्ये तुम्ही डिसिजन घेतला आहे. एरवी जे घेणं एक तुम्ही मे बी तुमच्या मनाची तयारी नसती, पण तुम्ही त्या डिसिजनमुळे जजमेंटचं कार्ड म्हणजे तुमच्या लाईफला एक नव्याने सुरुवात झाली. एक क्लॅरिटी मिळाली. असं एखाद्या कुठल्या तरी सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर आलात, एखादा निकाल लागला असं हे दिसतं आहे. चॉईसेस अवेलेबल झाल्या तुम्हाला लाईफमध्ये. त्यामुळे मे बी सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अलाईन झाल्या. 2 ऑफ सोर्ड सांगतं. मे बी ती एक पर्टिक्युलर निगेटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये होती ना, त्यातून आता एक द मून इन कंजंक्शन विथ नाईट ऑफ स्वोर्ड हे कार्ड सांगतं की तुम्ही एका जलद गतीने त्या सिच्युएशनमधून बाहेर आले. तुमच्या मनातून त्या गोष्टी ना आता तुम्ही डिटॅच केलेलं आहे. फायर स्वोर्डची एनर्जी ही डिटॅचमेंटची आहे. सो तुम्ही त्यातून एक नाईट ऑफ स्वोर्ड म्हटलं ना, तर मला ओव्हरऑल असं जाणवतं आहे की एक मिसफॉर्च्यून तुमच्या आयुष्यातून आता निघून गेलेलं आहे. मून इन कंजंक्शन विथ नाईट ऑफ स्वोर्ड हे लाईक मिसफॉर्च्यून, दुर्दैव आता तुमच्या आयुष्यातून निघून गेलेलं आहे. त्यामुळे आता फक्त हॅपीनेस आणि वेलबिंग याच गोष्टी तुम्ही फेस करणार. हेच तुमच्या आयुष्यात राहणार आहे. एक खूप चांगले दिवस मे बी कदाचित तुम्ही पुढे पाहाल. एखाद्या गोष्टीची एक विक्ट्री मिळेल तुम्हाला. एक विक्ट्री मिळेल सर्व बाबतीत. कुठल्या तरी गोष्टीची ज्या एखादी काही मे बी एखाद्या गोष्टीची म्हणतात ना, एखाद्या कुलपाची चावी, म्हणजे एखादं कोडं तुम्हाला उलगडत नसेल, पण आता ते सत्य समोर येईल असं काहीसं. कदाचित हे जे मिसचिफ आहे, जे काय जवळच्या व्यक्तीने काही इथे म्हटलं ना, समवन यू नो इज अनडिपेंडेबल अँड इनसिन्सिअर. मग ज्या कोणी व्यक्ती आहेत की ज्या तुमच्याशी एक इनसिन्सिअर वागलेल्या असतील किंवा काय, तर त्या मिसचिपमधून इनफॅक्ट द मूनचं कार्ड हे एक हिडन एनिमीज पण दाखवतं. सो त्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात आता. त्या निगेटिव्हिटीमधून, त्या सगळ्या एका चाओजमधून तुम्ही बाहेर पडणार आहात असं काहीतरी दिसतं आहे. आणि द टेम्परन्सचं कार्ड हे सांगतं की आता तुमच्या लाईफमध्ये एक बॅलन्सिंग येईल. इनफॅक्ट हे एलेथिया हे जे कार्ड आहे ना, या कार्डचा अर्थ आहे ट्रुथ. सो इथे कुठेतरी ट्रुथ रिव्हील होणार आहे असा मेसेज येतो आहे. मे बी कदाचित काही जण तुमच्या अगेन्स्ट असतील. वर्ल्चरचं कार्ड सांगते. त्यामुळे तुम्ही ती निगेटिव्हिटी लाईफमध्ये फेस केलेली आहे. काही जण तुमच्या अगेन्स्ट आहेत. एक एन्झायटी आहे. द मूनचं कार्ड हिडन एनिमीज सांगतं. दुसरं एक पब्लिक इन्व्हॉल्वमेंट आहे इथे. दुसरं काही व्यक्ती तुमच्याशी इनसिन्सिअर वागलेल्या आहेत. त्यामुळे मे बी आणि इनफॅक्ट 9 ऑफ स्वोर्ड ही डिसेप्शनचीच एनर्जी आहे. जवळच्या व्यक्तीकडून फसवलं जाण्याची एनर्जी हे 9 ऑफ स्वोर्ड सांगतं की त्यामुळे एक प्रकारची भीती, एन्झायटी लाईफमध्ये निर्माण होते. एक लाईफ इम्बॅलन्स होऊन जातं. मे बी कदाचित रात्रीची झोप उडून जाते. एक फिअर, एन्झायटी, डिप्रेशन ही एनर्जी आहे.
सो असं काही जर तुम्ही तुमच्यापैकी कोणी फेस केलेलं असेल तर त्या सगळ्या निगेटिव्हिटीमधून, त्या मिसफॉर्च्यून, ते जे काही मिसफॉर्च्यून आहे तुमच्या लाईफमध्ये, ती जी भीती, ते जे दुःख तुमच्या एक सबकॉन्शियसमध्ये बराच काळ टिकून होतं, ते आता कुठेतरी रिलीज होणार आहे असं नाईट ऑफ सोड सांगतं आहे. नाईट ऑफ सोड हे मिसफॉर्च्यून जाणार आहे असं सांगतो. सो इथे तुमचं बॅलन्सिंग आहे. दुसरं फायर ऑफ सोड ही डिटॅचमेंटची एनर्जी आहे. सो इट्स लाईक विनस इन ॲक्वेरियस. आणि मुळात याचा अर्थसुद्धा एक विनिंग ॲट ऑल कॉस्ट. सो तुम्ही त्या निगेटिव्हिटीवर एक होल्ड मिळवणार, एक तुमच्या मनाच्या पॉवरने त्यावरती विजय मिळवणार असं काहीच दिसतं, किंवा एक त्यातून बाहेर पडण्याची किल्ली तुम्हाला मिळून जाईल. डेफिनेटली तुम्ही बॅलन्सिंग येणार, तुमचं लाईफ पूर्णपणे बॅलन्स होणार आहे. सगळ्या बाजूने एक प्रवाहाबरोबर जाल तुम्ही. आता लाईफ एक तुमचं स्मूथली एक रिदम तुमच्या लाईफला मिळेल. असं काहीच बऱ्याचशा गोष्टी या नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला घडताना दिसतील तुमच्या लाईफमध्ये. आणि त्यामुळे एक आनंद तुमच्या आयुष्यामध्ये येईल. एक एम्प्रेस म्हणतात, हे फुलफिलमेंट. एम्प्रेस हे काय आहे की मन तुमचं फुलफिल आहे, सगळ्या बाजूने समृद्धी आहे. समृद्धी ही फक्त एक पैशाची किंवा अन्नधान्याचीच असते असं नाही. समृद्धी हे आतून यावी लागते. काही वेळा सबकॉन्शियसमध्ये त्याची रुजवात होणार आहे. त्यामुळे जी रियालिटी तुम्ही आजूबाजूला घडलेली बघाल ना, इथे द एम्प्रेसचं कार्ड दाखवत आहे. या आजूबाजूला सगळी फुलं आहेत. एम्प्रेसचं कार्ड हे रियालिटी दाखवतो. तुम्ही काय घडवणार आहात आता आयुष्यामध्ये, तुमच्या आजूबाजूला काय तुम्हाला घडलेलं दिसणार आहे. तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला आता फक्त हॅपीनेस आणि वेलबिंग दिसणार आहे. ही सगळी अशी फुलं छान तुमच्या आयुष्यात येणार आहेत. सो एम्प्रेसचं कार्ड हे दाखवतं की तुमच्या सबकॉन्शियसमधून काय निगेटिव्हिटी पार निघून चाललेली आहे. हे मूनचं कार्ड हे सबकॉन्शियस आहे. सबकॉन्शियसमधून निगेटिव्हिटी बाहेर निघालेली आहे. सो तिथे आणि एम्प्रेस का दाखवतं की जेव्हा तुम्ही सबकॉन्शियसमध्ये एक चांगल्या गोष्टींची रुजवात करता, त्या प्रकारची रियालिटी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला घडलेली दिसते. सो अशा प्रकारचं एक लाईफ, छान बॅलन्स लाईफ तुम्ही एक्सपिरियन्स कराल तुमच्या लाईफमध्ये. त्या सगळ्या डिप्रेशन, एन्झायटी, वरीज, या सगळ्या निगेटिव्हिटीमधून तुम्ही बाहेर जाणार. समवन इज गोईंग आउट ऑफ युअर लाईफ ऑर एंड ऑफ द सिच्युएशन. ही जी काही सिच्युएशन आहे ही तुमच्या लाईफमध्ये जी तुम्हाला खूप क्रिटिकल होती, एक तुमचं हृदय हलवून टाकणारी होती मे बी, तर त्यातून तुम्ही ती कायमची तुमच्या आयुष्यातून निघून जाणार आहे. असं एक नवीन ऑपॉर्च्युनिटी, पॉसिबिलिटीज, पाथ ओपनिंग अप. सो एक नवीन आयुष्य तुम्हाला एक मेसेज फक्त दिलेला आहे की पुन्हा या गोष्टी उगाळू नका. डोंट लेट युअर पास्ट होल्ड यू बॅक. एकदा तुम्ही त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून बाहेर गेल्यानंतर पुन्हा त्याकडे वळून पाहू नका असं काहीच नाही. फोरबोर्डिंगचं कार्ड तुम्हाला सांगतं की कुठल्याही सिच्युएशनमध्ये, आता हे काय आहे, इक्लिप्स आहे. इक्लिप्स असलं की आपल्याला काही गोष्टी ह्या सत्य झाकलं जातं. हे सत्य झाकलेलं आहे ना, हा पिरियड तुमच्या आयुष्यातून बाहेर गेलेला आहे की आपल्याला सूर्य दिसत नाही, ग्रहण लागलं त्याला. सो त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचत नाही. आयुष्यामध्ये क्लॅरिटी नसते त्यावेळी. एक काळोख अंधार पसरलेला असतो. पण ह्या पिरियडमध्ये सुद्धा तुम्हाला मेसेज काय आहे, यू आर नॉट अबंडन्ड इवन ड्युरिंग द डार्क अनकॉम्प्रिहेन्सिबल पिरियड ऑफ लाईफ. त्या निगेटिव्ह पिरियडमध्ये सुद्धा तुम्ही एकटे नव्हता. तुमचे स्पिरिट गाईड्स, एंजल्स तुमच्यासोबत होते. ते तुमच्यावरती लक्ष ठेवून होते, तुम्हाला सहाय्य करत होते. सो हा जो तुमच्या आयुष्यातला निगेटिव्ह पिरियड आहे ना, हा आता कायमचा दूर जाणार आहे. सो स्टेपिंग इन टू अ न्यू एक्सप्रेशन. आणि तुम्ही एक नवीन आयुष्य, एक नवीन जीवनामध्ये पदार्पण कराल असं काहीसं तुमचा हा स्पिरिट सांगतो आहे. सो हीच एक ब्रेकिंग न्यूज आहे की आता भले तुम्हाला असं कदाचित वाटत असेल की काही गोष्टी एक थोडंसं एक मनामध्ये निगेटिव्हिटी असू शकतं, पण मूनचं कार्ड सेंटरला आहे. सो इथे तुमचं मन हे याला जास्त प्रायोरिटी आहे. सो आता जर तुम्हाला असं वाटत असेल किंवा काही मे बी कदाचित जे काही लाईफ सिच्युएशन तुमच्याकडे असेल,
सो तिथे आता एक कलाटणी मिळणार आहे तुमच्या आयुष्याला आणि खूप छान बॅलन्स लाईफ जगाल तुम्ही. एक चांगला हॅपीनेस आणि वेलबिंग तुमच्या आयुष्यात येईल. सो हा एक मेसेज होता स्पिरिट्सचा तुमच्यासाठी. तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.